डॉक्टर चेतना दहिवेलकर, IMA नाशिक वुमन डॉक्टर्स विंगची को चेअरपर्सन, आपल्या सर्वांचे आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते. फाईट अगेन्स्ट कोविड, रोल ऑफ नर्सिंग स्टाफ हा आजचा वेबिनार नर्सिंग स्टाफसाठी आयोजित करण्यात आला आहे. 12 मे हा सर्व जगभर आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणजेच इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. इसवी सन 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणाऱ्या आद्य परिचारिका फ्लोरेन्स नायटिंगेल यांचा हा जन्मदिवस. फ्लोरेन्स नायटिंगेल यांना आधुनिक शुश्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते. तसेच त्यांना लेडी विथ द लॅम्प असेही म्हटले जाते. सध्या सर्व जगभर करोना महामारी चालू आहे. करोनाशी सुरू असलेल्या या लढ्यात डॉक्टर्स बरोबरच नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा देखील मोठा सहभाग आहे. म्हणूनच 12 मे या दिवशी जागतिक परिचारिका दिनानिमित्त आपण नाशिक शहरातील शासकीय, महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये करोनाच्या या लढ्यात रुग्णसेवेत विशेष योगदान देणाऱ्या परिचारिकांचा सत्कार केला आणि त्याच अनुषंगाने आपण आजचे हे वेबिनार नर्सिंग स्टाफसाठी आयोजित केले आहे. आपल्यात उपलब्ध असलेले पहिले स्पीकर म्हणजे डॉक्टर दिनेश वाघ. डॉक्टर दिनेश वाघ हे सिनियर कन्सल्टंट क्रिटिकल केअर अँड मेडिसिन असे असून इंटेन्सिव्ह केअर फॉर कोविड पेशंट या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या आपल्या दुसऱ्या स्पीकर म्हणजे स्टाफ भाग्यश्री पवार या नर्स इन्स्ट्रक्टर असून त्या आपल्याला नर्सिंग केअर ऑफ कोविड पेशंट याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. मी आपल्या या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते. आपल्या IMAचे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यामागे ज्यांचा मोलाचा वाटा असतो ते आपले प्रेसिडेंट डॉक्टर हेमंत सोनमिस सर आणि सेक्रेटरी डॉक्टर कविता गाडेकर हेही आपल्यात उपलब्ध आहेत. सर्वप्रथम मी प्रेसिडेंट सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. थँक्यू चेतना मॅडम. अतिशय छान असा हा उपक्रम IMA नाशिकच्या विमेन डॉक्टर्स असोसिएट विंगने हा घेतलेला आहे हातात. 12 मे ला नर्सेस डे होता. त्यावेळी आमच्या विमेन डॉक्टर्स विंगच्या सर्व सदस्यांनी नाशिकच्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन वेगवेगळ्या टीम्सच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटल, कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल्स, प्रायव्हेट हॉस्पिटल्स नर्सेसचा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्ताने सत्कार केला. यावेळीचा नर्सेस डे खूप स्पेशल होता कारण मागचं 1 वर्ष हे ओव्हरऑल हेल्थकेअर सेक्टरच्या दृष्टीने खूपच महत्वाचं आणि खूपच क्रिटिकल होतं. सगळं जग संकटात सापडलेलं असताना आणि सगळा समाज आपण जेव्हा सांगतोय सर्वांना घरी थांबा, त्यावेळी डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी हे आपल्या स्वतःचा जीव धोक्यात टाकून, आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात टाकून फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणून ह्या करोना विरुद्धच्या युद्धात लढलेले आहेत. आणि हे करताना बरेच कष्ट, बरीच मेहनत, बरीच रिस्क घेऊन आपण हे खूप मोठं उदाहरण समाजासमोर आणि जगासमोर ठेवलेलं आहे सेवेचं. आणि यात प्रत्येक हॉस्पिटलच्या योगदानामध्ये प्रत्येक डॉक्टर बरोबर प्रत्येक नर्सचा आणि प्रत्येक सिस्टरचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी या दिवसानिमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपावर खरं तर खूप जणांचा सत्कार करणं आवश्यक होतं, अपेक्षित होतं. परंतु लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग आणि इतर रेस्ट्रिक्शन्सच्यामुळे आम्ही प्रातिनिधिक स्वरूपावर आपल्यापैकी काही जणांचं फेलिसिटेशन केलं. त्याचाच एक दुसरा भाग म्हणून एक अजून आपल्याला ह्या कोरोना बरोबर लढायचं आहे, अजूनही आपल्याला काम करायचं आहे. कदाचित 2021 चे पुढचे काही महिने सेकंड वेव्ह मध्ये जातील, त्यानंतर पुन्हा थर्ड वेव्ह येऊ शकते. तर हे करताना वॉर्डमध्ये, ICU मध्ये नर्सिंग केअर कशी असायला हवी कोविड पेशंटसाठी, या विषयावर आम्हाला असं वाटलं की आपण एक इंटरॅक्टिव्ह चर्चासत्र ठेवलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपल्या विमेन विंगच्या चेअरपर्सन डॉक्टर अनिता भांबरे आणि को चेअरपर्सन डॉक्टर चेतना दहिवेलकर यांनी पुढाकार घेतला आणि हा एकदम छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला खात्री आहे आपल्या सर्वांना याचा निश्चित लाभ होईल. आणि 2 अतिशय चांगले, उत्कृष्ट या क्षेत्रात काम करणारे स्पीकर्स आपल्याला लाभलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय आपण यातून छान काहीतरी शिक्षण घेऊया आणि त्याचा लाभ समाजाला, आपल्या पेशंट्सना येत्या
काही महिन्यांमध्ये येत्या काही हे जे पुढचं 1 वर्ष आहे या वर्षात देण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करूया. धन्यवाद. चेतना मॅडम, ओव्हर टू यू. धन्यवाद सर. आता मी IMA वुमन डॉक्टर विंगच्या चेअरपर्सन डॉक्टर अनिता भांबरे यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला 2 शब्द सांगावे. थँक्यू चेतना. नमस्कार. आपले सगळ्यांचे IMAच्या या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. प्रथम मी आपणास नुकत्याच झालेल्या जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते. नर्सेस ह्या डॉक्टर आणि पेशंट मधला दुवा असतात. डॉक्टर उपचार पद्धती ठरवतात, पण तुम्ही त्याची अंमलबजावणी करतात. तुमचे कार्य हे जबाबदारीचे आणि जोखमीचे आहे. त्यामुळे सगळ्यांनी ही काळजी घेतलीच पाहिजे. जसं सरांनी सांगितलं, अजून वर्ष, 1.5 वर्ष आपण कोविडला फेस करणार आहोत. त्या संदर्भात आम्ही हा विचार करूनच तुमच्यासाठी हे छोटेसं सेशन ठेवलं आहे. या कोरोनाच्या जागतिक समस्येमध्ये आपले कार्य हे खरंच कौतुकास्पद आहे. तुम्ही हॉस्पिटल्सचे बॅकबोन आहात. जीवाची पर्वा न करता सतत मायेने काम करणाऱ्या तुम्हा सगळ्यांचे मनापासून तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. ओव्हर टू यू चेतना. थँक्यू मॅम. आता आपण आपल्या वेबिनारला सुरुवात करूयात. कुणाला काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाईप करावेत. लेक्चर नंतर स्पीकर्स आपल्या शंकांचे समाधान नक्कीच करतील. आजचे आपले पहिले स्पीकर डॉक्टर दिनेश वाघ. खरं सांगायचं तर सरांना इंट्रोडक्शनची गरजच नाही. त्यांचा एक्सपिरियन्स हा खूप वास्ट आहे. सर गेल्या 12 वर्षापासून क्रिटिकल केअर या फील्डमध्ये काम करत आहेत. त्यांचे ग्रॅज्युएशन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून झालेले आहे. त्यांनी इंडियन डिप्लोमा इन क्रिटिकल केअर हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे केले आहे. आता मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या लेक्चरला सुरुवात करावी. हॅलो. हॅलो. Yes sir, you are audible. Yes, I am audible. Okay. So आजचा टॉपिक आहे इंटेन्सिव्ह केअर इन COVID-19. Okay, what is the difference between COVID-19 care and सर येतोय तुमचा? Yes, येतोय ना सर आवाज? हो. सो आजचा माझा जो टॉक आहे तो मी बेसिकली मोर ऑफ प्रॅक्टिकल अप्रोचने बोलणार आहे. आणि what is my experience and how we should deal with COVID-19 patients and what is the difference between critical care service providing in patients with COVID-19 and other patients, and what exactly care we should be taking care of while giving these patients care. That is what we are going to see. So सर माईक थोडं जवळ घ्याल का? आवाज थोडासा कमी येतो. ओके, आता ठीक आहे. हॅलो. हां ठीक सर आहे लिटिल मॅडम. लाउडर. हॅलो. हॅलो. येस सर. आता येतोय ना? येतोय सर, लिटिल लाउडर. हॅलो. हॅलो. ओके सर. हां. तर बेसिकली आपण बघणार आहोत आजचं जे टॉक आहे ते माझं 3 ह्याच्यामध्ये मी डिवाइड केलेलं आहे. एक तर फर्स्ट ऑफ ऑल हाऊ टू segregate your patients who are coming to you in a COVID-19 era. Then how to take care of yourself, how to while giving care to these all COVID-19 patients, how to take care of yourself, what are the treatment modalities which are available with us. Okay. And what is the difference while these patients are getting these treatment modalities, याच्याबद्दल आपण ओव्हरऑल चर्चा करणार आहोत. Anyone has any question about anything in between also can type in that chat box. Okay, so we will start our lecture with the first thing, infection control in healthcare settings when we are dealing with these COVID-19 patients. Yes, patient comes to you in a casualty or in a day-to-day basis to you, and then how we should approach the patient, what are the types of rooms which should be available to the patient, what are the types of PPEs which patient should wear, what are the types of PPEs which doctor should wear, and
how we should protect ourselves, and then how we should move ahead. So most of patients who are coming to us, they can be categorized into mild, moderate, and severe. As we are aware of that around 80 to 90% patients of COVID-19 may not require the treatment, may not require the admission, but 20 to 15% patients which are there may require the ICU admission or hospitalization inside the hospital. How to identify them? Yes, we all are aware that there are three things. One is symptomatology, second is saturation of the patient, and then the CT scan of the patient. According to that, we decide whether patient needs admission or not. And then types of room, how the room should be there. We all are aware of that in tertiary care centers like big hospitals which are there in Nasik, wherein we can segregate the patients with single rooms or probably. सर Hello. प्रॉब्लेम येतोय सर, तुम्ही थोडं जोरात बोलाल का किंवा व्हॉल्यूम बघाल का, थोडंसं जास्त हवंय, ऐकू येत नाहीये सगळ्यांना. Okay, just hold on. हॅलो, आता येतंय का मॅडम ऐकू? हॅलो हॅलो. हा सर येतो आहे, पण थोडासा हळू आहे. इफ यू कॅन स्पीक लिटिल लाउडर. हॅलो. हा सर आता ओके, ह्याच या याच्यात ओके. ओके ओके ठीक आहे. तर बेसिकली आपल्याला पेशंट आपल्याला डिसाईड करायचे आहेत. एक तर बेसिकली वेदर पेशंट विल नीड अ ICU ॲडमिशन, पेशंट विल नीड अ वॉर्ड ॲडमिशन, और पेशंट विल नीड अ ॲडमिशन inside the ICU. So these patients are basically divided into three groups: mild, moderate, and severe. Those patients who are in need of oxygen will definitely go into a HDO type of setting. Those patients who are in very high flow oxygen requirement will go into ICU. How the room should be there? We have a lot of hospitals around us which are maybe divided into various categories, but majority of the hospital don't have the infrastructure. So majority of the patients, majority of the hospital, they are keeping them in one big hall wherein they are keeping spacing between the two patients around 6 feet spacing ठेवून आणि त्याच्यानंतर good ventilation ठेवून अशा पद्धतीने आपण पेशंट्सला मॅनेज करतोय. All patients who are getting admitted should be wearing the mask so that they should not be a source of infections for the patient, for the staff or people who are working inside that ward. Then what about the dressing of the patient? Yes, patient should get the dressing from the hospital. Most of the times disposable dressings were used in some big hospitals, but otherwise patient can bring the clothings from their home. And then the most important part of it is that donning and doffing of the nursing care, how they should don and how they should doff. So this is most important part of the critical care in while giving the care to the patients who are in the COVID ward. So what should one wear? Means gown or gloves or complete PPE kit or respirator or medical mask or face eye shield protection is required for all staff. Let us see. While wearing your gown, one should always wear the first of all the gown which is fully covering your body. Below the gown, if possible, all should wear the scrub suits. Scrub suit which should be provided by the hospitals, and on that scrub suit one should wear the gown. And after wearing the gown, one should apply the mask or respirator. Which type of mask? No surgical mask is actually allowed or should be allowed. It should be a proper N95 mask when you are working inside the COVID area. Tightly secure the mask. Tie the elastic band of the mask at the middle of the head and neck. Then fit the flexible band around the nose bridge. Fit so that you should not have any gap between your face mask and your skin. Goggle and face shield. Yes, goggle and face shield should be there to all majority of the patients. But when these are must when you are doing the basically procedures which are like intubation or aerosol generating procedures, wherein goggle and face shield are must. And gloves, double gloves
while wearing after wearing your complete gown, extend your gloves up to the wrist and cover it up to the lower level of your arm. And always means, even if you are being taking care of all these things, you should always keep your hands away from the face. That is most important. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोविड केअर मध्ये, इट इज नॉट द टाइप ऑफ गाऊन, इट इज द वे यू आर डॉनिंग दी your PPE kit and you are doffing your PPE kit. It is how your gestures and how your behavior while giving services to this patient. Limit your surfaces touch, means do not touch the unnecessary surfaces inside the hospital. Change your gloves whenever they are torn and heavily contaminated, and perform the hand hygiene as much as possible, as many times as possible. While doffing, yes, first of all, you should doff. While doffing, you should remove your gloves. Then the gloves काढायचे आहेत. Gloves काढल्यानंतर then you should remove your mask and face shield, and then your gown, and at the last your mask should be wear off. So these donning and doffing etiquettes must be trained. One should train oneself. प्रत्येकाने आपलं स्वतःचं ट्रेनिंग डॉनिंग अँड डॉफिंग मध्ये केलं तर मेजॉरिटी ऑफ टाइम्स युअर इन्फेक्शन कॉन्ट्रॅक्टिंग चान्सेस ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग द इन्फेक्शन विल बी रिड्यूस. So now you have learned about the donning and doffing of the donning and doffing of the self. Then how to move ahead with the patient. Yes, measures for all patients, visitors and person. This is a very big problem which we are facing. आता आम्ही ज्यावेळेला कोविडच्या पेशंट्समध्ये केअर देतोय त्यावेळेला सगळेजण खूप अँशियस असतात, सगळ्यांना खूप सारे क्वेश्चन्स असतात. एव्हरीवन इज quite concerned about their own patients' care. So how one should restrict the visitors and how one should restrict the person who are visiting the patients. Most important is that many times we will not be able to restrict the visitors, but we should make sure that they should also wear the similar type of personal PPE, BPA when they are entering inside the campus. बऱ्याच वेळेला लोक आपल्याला रिक्वेस्ट करतात की सर आम्हाला स्वतःला कोविड होऊन गेलेला आहे, तरी सुद्धा आम्ही ते अशा पद्धतीचे पीपीई वापरले पाहिजे का आणि आम्ही विथ पीपीईच आतमध्ये आलं पाहिजे का. येस, दे शुड कम विथ पीपीई ओनली, दॅट शुड बी द रूल. का, याच्या मागचे दोन कारण आहेत. एक तर डेफिनेटली दे मे कॉन्ट्रॅक्ट द इन्फेक्शन फर्स्ट. Second is most important is it is again a respect for people who are working inside that closed environment. If you don't respect yourself, then people will not respect you. So that is the most important reason which I felt that patient's relative, whenever they are coming inside the ICU or inside the COVID environment, they must wear the PPE. Of course, they need a psychological counseling. Patient need a psychological counseling. आणि ज्यावेळेला आपण ह्या पेशंट्सला ट्रीट करत असतो त्यावेळेला सगळ्यात क्लोज जर का कोणी असतं तर ते नातेवाईक नसतं त्या पेशंटसोबत. या पेशंटसोबत मेजॉरिटी ऑफ टाइम नर्सिंग केअर करणारे आणि आजूबाजूला असणारे वॉर्ड बॉयज अँड हाऊसकीपिंग हेच लोक सगळ्यात जास्त पेशंटच्या जवळ असतात. त्याच्यामुळे ह्या लोकांनी खूप इमोशनली त्यांच्यासोबत केअर घेताना अटॅच तर राहिलंच पाहिजे, प्लस आपण आपली स्वतःची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. So how one patient, if he is getting inside the hospital for COVID-19, how one should move ahead. First is evaluation of the patient when he is coming to the hospital. What is the evaluation? It is a clinical evaluation and laboratory evaluation. Both evaluation are must. So what is laboratory evaluation and clinical evaluation? Clinical evaluation मध्ये तीन गोष्टी असतात पेशंटच्या. एक तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॅच्युरेशन. First of all, one should see the saturation, vital parameters of the patient apart from the saturation, pulse, BP, and your respiratory rate. These vital parameters are very, very, very important. Majority of times तुम्हाला असं लक्षात येईल की पेशंटचं सॅच्युरेशन अराउंड 90 आहे किंवा अबव 91 आहे आणि यू फील लाईक की बाबा या पेशंटला आयसीयूची गरज नाही आहे. बट वेन यू लुक ॲट हिज रेस्पिरेटरी रेट तुम्हाला बघायला मिळेल की तो अराउंड इट इज अराउंड 30-35. So these are not the candidate who should be going inside the ward. They should be going inside the ICU. Even at times we are seeing that saturation is around 94, but patient's respiratory rate is around 35.
then these are the patients who should be going on oxygen, not on the just on room air. So evaluation by clinical as well as your laboratory wise evaluation is must. बऱ्याच वेळेला पेशंट आपल्याकडे ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये येतो त्यावेळेला आपल्याला सिटी स्कॅनचा स्कोअर ते दाखवतात. सिटी स्कॅनचा स्कोअर अराउंड 2-4 असतो आणि पेशंट इज नॉट क्लिनिकली मॅचिंग विथ दॅट स्कोअर. So score is 2 or 4 and patient is in respiratory distress. So one should always be keen while taking and assessing these patients ki how केव्हा तो CT scan केलेला होता. If CT scan is too early, then that CT scan is not exactly representing the present clinical situation. Mind you, these COVID-19 patients are very tricky. The most predictable thing about COVID-19 is it is very unpredictable. 24 तासामध्ये सुद्धा पेशंट क्रिटिकल होताना सायटोकाईन स्टॉर्म मध्ये जाताना विदाऊट ऑक्सिजन असलेले पेशंट व्हेंटिलेटरवरती जाताना आम्ही बघितले आहेत. त्याच्यामुळे माझं असं सगळ्यांना सजेशन असेल की यू जस्ट नॉट बी ऑन दी CT स्कॅन व्हॅल्यू, जस्ट नॉट बी ऑन दी oxygen level. You should assess the patient. Means even though you are a staff, then also you are at ground level who are working and who are actually more closely monitoring the patients and who knows the exact clinical situation more closely and more accurately than the other people. So one should be more aware of what exactly they need to see. So clinical examination is very important, and in this clinical examination 4 parameters are very important. One is very simple, is your temperature. If patient is having high grade fever, then patient should be going into the ICU. If patient is having saturation which is not acceptable or which is on lower side, or patient respiratory rate for that maintaining that saturation is quite high, then patient should be going inside the ICU. Even though at times we might see that patient saturation जर का 90 असेल but respiratory rate जास्त असेल याचा अर्थ patient is hyperventilating. त्याचं minute ventilation खूप जास्त आहे तेवढं saturation त्याला maintain करण्यासाठी. So again that patient should be going inside the ICU. Patient who are having hypoventilation or patient who are having altered sensorium, they should be going inside the ICU. Otherwise, just having fever score which is done recently which is on lower side, they should also be admitted, and they should also be closely monitored. What are the laboratory evaluation which are routinely procured while patient is getting admitted? So the most common laboratory investigations are usually CBC, complete metabolic panel, that is LFT, RFT, या सगळ्या करायच्या आहेत पेशंटच्या. Then your CRP, which is most important parameter, which should be done for all the patients. Apart from that, if patient have काही पेशंट्सला खूप जास्त क्रिटिकल केअरची गरज असेल तर अशा पेशंट्समध्ये D-dimer, ferritin, fibrinogen and PT-INR and NDH level should also be performed. आणि ज्या पेशंटला कम्प्लीट ICU ची गरज आहे अशा पेशंट्समध्ये ECG along with 2D echo is also mandatory while managing all these patients. Once you have done the patient's initial management assessment, you have segregated patients into mild, moderate and severe. Mild patient will go to home, moderate patient maybe go into ward, and severe patient will land up with the ICU. Let me tell you very important thing over here that प्रत्येक पेशंट्स म्हणजे माझा जो अनुभव आहे त्याच्यावरून मला असं सांगावं असं वाटतं की जर का पेशंट मोर दॅन 5 days असतील इन्फेक्शन होऊन किंवा सिम्टमॅटॉलॉजी होऊन आणि जर का त्याचा आता फीवर कमी होतोय बट ही इज गेटिंग ब्रेथलेस, देन दीज आर द पेशंट्स हू नीड्स मोर अटेन्शन. द नॅचरल कोर्स ऑफ कोविड इज लाईक दॅट. इनिशियल पहिले 2 दिवस पेशंटला फीवर येतो, देन फीवर सबसाइडेड्स अँड देन अगेन ऑन 7th to 10th day अगेन पेशंट गेट्स दी फीवर. these are the days, म्हणजे 7 ते 10 दिवस जे आहेत ह्या दिवसांमध्ये युजली पेशंट सायटोकाईन स्टॉर्म मध्ये जातो. म्हणून ज्यावेळेला पेशंट तुमच्याकडे येतोय त्यावेळेला हिस्ट्री सगळ्यांना माहिती असली पाहिजे, so that you will be more keen while monitoring all this patient. Means when you are nearer to 7 to 10 day, then you will be more keen in monitoring these patients. Again, one more important thing, once your fever subsides and usually after 5th day of infection, these patients are less infectious than the initial 5 days. So you again have to identify while treating this patient inside the ICU those who are more infectious and those who are less infectious. Those patients who come to you with earlier days of infection, म्हणजे पहिल्या 7 दिवसात आलेले पेशंट हे जास्त इन्फेक्शियस असू शकतात.
लेटर 7 days मधले पेशंट हे कमी इन्फेक्शियस असू शकतात. सो वेन यू आर टेकिंग केअर ऑफ these पेशंट्स यू मस्ट सेग्रिगेट or you must segregate your ICU also into this pattern that those patients who are coming in earlier days should be going into some areas. Those patients who are coming into some later days should be going into the later area, the other areas, so that more care of self protection will be taken care for those patients who are highly infectious. Then once you have segregated the patients inside the ICU, highly infectious, not less infectious, and ward patient, and then our turn comes. The most important important investigation is chest X-ray and HRCT. Again, mind you, chest X-ray gives you a very minimal information about the patient's underlying lung condition. It gives you a broader idea. It can guide you only in critical situation, but it cannot give you a specific idea. For specific idea, one should go for HRCT. मध्यंतरीच्या काळात बऱ्याच लोकांनी असे कॉमेंट्स टाकले होते की आमचे पेशंट चा स्कोअर 24 होता आणि तरी सुद्धा तो विदाउट एनी ट्रीटमेंट बरे झाले. तर असं कसं होऊ शकतं? येस, there is a possibility that patient may have just a fibrotic shadow. So score is not the whole story. There are lot of other parameters which should go hand in hand. म्हणजे फक्त स्कोअर 24 असला म्हणून पेशंट बरा होणार नाही आणि फक्त स्कोअर 2 असला म्हणून पेशंट 100% बरा होईल, पेशंट चांगला होईल असं अजिबात नाही. So one should not go according to this HRCT score. HRCT score is just a one point of assessment, but it is not the whole story. Complete patient आपल्याला क्लिनिकली बघणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणून आपण HRCT स्कोअरला क्लिनिकल पॅरामीटर्स सोबत घेणं गरजेचं आहे. बरेच पेशंट हे 24 स्कोअरचे जे असतात त्यांचा स्कोअर जो असतो तो बऱ्याच वेळेला डिलेड केलेला असतो की ज्यावेळेला पेशंट हे बरे होण्याच्या मार्गावर असतात. As we are aware that 80% patient doesn't need any kind of treatment, any kind of intervention, they can recover on their own. So it's not Ayurvedic, homeopathic, something is contributing. So standard care and standard science following is the most important when you are taking care of all these patients. So when I am treating, what drugs which I am prescribing to my patients, so my checklist is very limited. I am telling you guys, मी जवळपास आम्ही म्हणजे जवळपास 1,500 ते 2,000 पेशंट ट्रीट केले. पण या 1,500 ते 2,000 पेशंटच्या एक्सपिरियन्समध्ये आम्हाला असं लक्षात आलं की फार कमी पेशंट्समध्ये टोसिलिझुमॅब ॲक्च्युली हेल्प करतं. व्हेरी फ्यू पेशंट्स हू हॅव माइल्ड टू मॉडरेट डिसीजेस त्यांच्यामध्येच फक्त रेमडेसिवीर अर्ली डिसीजमध्ये काम करतं. Otherwise, what actually works is a steroid, low molecular weight heparin, and oxygen. And the most important, which I am going to stress in this my lecture, is prone position and nutrition. These are the 4 things which one should be having in their checklist. रेमडेसिवीर मिळालं नाही म्हणून खूप लोक आजकाल सगळीकडे खूप दंगा करतायत. खूप बऱ्यापैकी लोकांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होते. टोसिलिझुमॅब मिळालं नाही म्हणून खूप मोठा पेशंटचं नुकसान झालं, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जाते. बट लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली, WHOच्या गाईडलाईन्समध्ये रेमडेसिवीर इज नॉट ऑन द प्रायोरिटी. इवन टोसिलिझुमॅब इज ऑल्सो नॉट ऑन द प्रायोरिटी. इवन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे काय आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यानुसार सुद्धा रेमडेसिवीर आणि टोसिलिझुमॅब दीज ड्रग्स आर बीन अप्रूव्ड फॉर इमर्जन्सी बेसिस for performing the clinical trials on all these patients. These are not the drug. ओके, म्हणजे जसं आपण टॅमिफ्लू स्वाईन फ्लू मध्ये वापरत होतो त्यावेळेला असं लक्षात आलं होतं की टॅमिफ्लू इज लाईक अ वंडर ड्रग इन स्वाईन फ्लू. आपण त्याला 24 तासाच्या आत दिलंच पाहिजे आणि ते दिलं म्हणजे बऱ्याचशा पेशंट्समध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला खूप चांगले रिस्पॉन्सेस बघायला मिळाले. किंवा इट वॉज नॉट बीन supposed to be a standard practice when you are not giving a Tamiflu to these H1N1 patients. So it is not like that. रेमडेसिवीर, टोसिलिझुमॅब हे औषधं अजिबात असे नाही आहेत की ज्याच्यासाठी आपण सगळ्यांनी पॅनिक होणं गरजेचं आहे. सो मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग्स विच वन शुड मीन्स सिस्टर शुड लुक इन टू देअर चेकलिस्ट इज स्टेरॉइड, सेकंड इज लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन, थर्ड इज ऑक्सिजन, and if required prone positioning and nutrition. These are most important drugs. And then these supportive medicines like vitamin C, multivitamins, antibiotics, and then your proton pump inhibitors, antacids. These are the second line drug which one should be keeping in their minds. So
what are the guidelines? What is the dosage of the steroid? I must say these doses over here because people should understand, be aware of the doses. काय doses मध्ये steroids दिले गेले पाहिजे, because these are the drug which should be given to the patient and when it should be given. So guidelines, what they say is that initial 6 days steroids have no role. After 6th day, if patient have symptoms, जर का पेशंट्सला सिम्पटम्स असतील आणि रेडिओलॉजिकल शॅडोज असतील आणि ऑक्सिजन रिक्वायरमेंट असेल तर अशांमध्ये स्टिरॉइड्स आर वंडर ड्रग. सो व्हॉट इज द डोस ऑफ स्टिरॉइड्स? So dexamethasone 6 milligram once a day or equivalent to dexamethasone, other like hydrocortisone 150 milligram per day, or methylprednisolone around 32 milligram, or prednisolone around 40 milligram. In a broader spectrum, 1 milligram per kg body weight of equivalence of prednisolone is the drug of choice for patients who have oxygen requirement, who have radiological shadows, and who are critically ill and admitted inside the ICU after 6th day of their onset of symptoms. Very rarely, some patient may need early steroids because at times we will not be able to take or get the exact history. So those patients who are having oxygen requirement in initial 6th day, or those patients who are going into acute cytokine storm, they should be started on steroid on early basis in lesser than 6 days. How many days steroid should be given? Steroid should be given for at least 10 days or until the discharge, whichever period is shorter, not more than that, if required. Okay. So remdesivir, again, it is a novel nucleotide analog which has shown its in vitro activity against the severe acute respiratory distress syndrome caused by acute COVID virus. But it is suggested in WHO guidelines that it is suggested that it has not shown any dramatic results against the severely ill patients. It has shown some results, some symptomatic benefits in those patients who have mild to moderate disease and those who are on mild to moderate oxygen requirement. परंतु जे पेशंट्स ऑन व्हेंटिलेटर वरती होते किंवा जे पेशंट्स हाय ऑक्सिजन रिक्वायरमेंट वरती होते, अशा पेशंट्समध्ये रेमडेसिवीरचा फारसा फायदा झालेला कोणालाच दिसलेला नाहीये. So what is the dose of remdesivir which is suggested? It is 200 milligram intravenously on day 1, which is a bolus dose, and followed by 100 milligram once daily for 5 days. There were some studies which showed that 10-day extension, if required for the patients who are critically ill, can be tried. Otherwise, there are no specific guidelines to give this drug for longer duration. Okay, then there are some immunomodulators like interleukin 6, tocilizumab are also indicated in patients, certain patients who are supposed to be in the cytokine storm. So cytokine storm should not be taken only with the laboratory findings. It should be always correlate, or it should always be combined with the your clinical parameters. Clinical parameters, what clinical parameters should be there while you are discussing, while you are saying that patient is in need of cytokine storm, is basically sudden acute onset of oxygen requirement rise is the clinical parameter which one should be saying. Otherwise, other supportive parameters one should be looking into. And coalescent plasma, according to the guidelines, again guidelines nusar coalescent plasma is again not that much effective. आपण सगळेजण खूप पॅनिक होतोय, सगळे लोकांना असं वाटतं की प्लाझ्मा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, बट इट इज नॉट. मागच्या काही दिवसापासून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण गाईडलाईन्स मधून काढून घेतले. व्हॉट इट कंटेन्स? इट कंटेन्स न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज which are thought to be main active component and which acts against the virus. But it should be again given into early phase. See, plasma should be given into early phase, steroid should be given into later phase. So प्लाझ्मा आपल्याला पहिल्या 4 ते 5 दिवसामध्ये जर का द्यावा लागला किंवा द्यायची गरज पडली किंवा देण्याची इच्छा असेल तरच द्यावा. अदरवाईज प्लाझ्माचं सुद्धा असं काही फार मेजर रोल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा इंटरनॅशनल गाईडलाईन्स मध्ये आता सध्याच्या घडीला काही नाहीये. So the most important treatment which we all forgetting is a oxygen target. So इथून पुढे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला सांगणार आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेट ऑन दिस बिकॉज दिस इज व्हॉट वी कॅन डू फॉर ऑल दिस पेशंट्स. की महत्त्वाचं जे आहे ते फक्त ऑक्सिजनेशन आहे ह्या पेशंटसाठी, अँड दॅट इज व्हॉट वी कॅन डू.
अँड अनफॉर्च्युनेटली काय होते की आपल्या हातात ज्या गोष्टी नाही आहे आपण त्या गोष्टींच्या मागे धावतोय. व्हॉट इज वर्किंग एक्झॅक्टली वी आर नॉट एबल टू ऍक्सेप्ट. सी फक्त 4 गोष्टी काम करतायत की ज्या आपल्याकडे इझिली अवेलेबल आहेत, इझिली ऍक्सेसिबल आहेत आणि आपण त्याच्याकडे लक्ष न देता बाकी सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतोय. रेमडेसिवीर इट इज नॉट प्रूव्हन, प्लाझ्मा नॉट प्रूव्हन, टोसिलिझुमॅब नॉट प्रूव्हन. What is proven? Oxygen. We have the oxygen right now. So what are the oxygen target? We must be aware of that WHO suggests the target of peripheral oxygen saturation should be more than 94% during the initial resuscitation and more than 90% for maintenance of the oxygen. म्हणजे जे पेशंट हाय फ्लो ऑक्सिजन किंवा त्यांची ऑक्सिजन रिक्वायरमेंट खूप जास्त आहे किंवा जे पेशंट इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर्सवरती आहेत अशा पेशंट्समध्ये आवर टार्गेट शुड बी मोर दॅन 90. while initial resuscitation patient आल्या तुमच्याकडे आलेला आहे त्यावेळेला your target should be at least 94. Okay, what are the oxygen delivery system? So this is what is most important part and majority of people will be interested in knowing about this. So there we all are aware of that there are almost 4 to 5 methods of oxygen delivery system. We can divide them into high flow oxygen delivery system and low flow oxygen delivery system. So low flow oxygen delivery system are those whose oxygen flow is less than 10 liter. So what are the low flow oxygen delivery system? Nasal cannula and face mask devices. With this we can achieve FiO2. Anybody is aware of FiO2? I will just make you aware of it. Because everyone, most of people over here are nursing, so may not be necessarily सगळेजण FiO2 विषयी अवेअर असतील. तर मी तुम्हाला सांगतो सगळेच लोक सायन्सचे स्टुडंट आहेत, सगळ्यांना माहिती आहे की FiO2 म्हणजे काय असू शकतो हे मी तुम्हाला जस्ट एक्सप्लेन करतो. आपल्या एअरमध्ये देर आर कॉम्पोनंट्स ऑफ द एअर. सो जस्ट अ मोमेंट. हॅलो चेतना मॅडम. हॅलो. येस सर. हा मी थोडं बेसिक सांगतोय आणि थोडं 5 मिनिटं याच्यावरती थांबणार आहे, चालेल ना? हॅलो. ओके ओके. येस. So basically there are 2 systems of oxygen delivery, high flow and low flow as I told you. FiO2 म्हणजे आपल्या ऑक्सिजन मध्ये वेगवेगळे आपल्या एअर मध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट आहेत. त्याच्यातला कॉम्पोनंट काय काय आहेत आपल्या नॉर्मल नॅचरल एअर एन्व्हायरमेंट एअर मध्ये अराउंड 21% इज ऑक्सिजन. ओके. उरलेला 78% इज नायट्रोजन अँड उरलेले 1% मध्ये बाकीचे गॅसेस आहेत. So how much percentage of oxygen is there? Out of 100 it is 21%. म्हणजे आपण जो fraction of inspired oxygen आहे ambient air ला it is what is called as a FiO2. It is 21% when we are breathing on air. When we apply the nasal cannula, okay, त्यावेळेला काय होतं की बाकीचा जो 78% नायट्रोजन आहे which will get replaced by some amount of oxygen. And then we will be able to achieve our FiO2 to 25 to 40% with nasal prongs. Okay. आणि nasal prongs ने आपण किती लिटर ऑक्सिजन देऊ शकतो? 1 to 6 liter. If it is 2 liter, then it is 25%. It is 4 liter, then it will be 30%. If it is 6 liter, then it will be 40% of FiO2. So nasal cannula ने आपण 6 लिटरच्या वरती ऑक्सिजन देऊ शकत नाही. The most important question, I will again raise that question over here, is a newer threat associated with mucormycosis which is coming up. I am trying to address that question here and here only. So nasal cannula आपण ज्यावेळेला वापरतोय त्यावेळेला आपण ह्युमिडिफिकेशन सिस्टीम वापरतोय and the study has not come, but my perception and my opinion about nasal cannula and humidification system is that आपण जर का 6 लिटर पर्यंत जर का ऑक्सिजन देणार असू by oropharyngeal route, then the humidification system is not needed. Okay, then one can always give the dry oxygen to the patient because आपली जी oropharyngeal cavity है which can easily accommodate 6 liter of oxygen and which can easily humidify it. Why so? Because आत्ताच्या घडीला इतक्या हाय प्रमाणामध्ये आपण ऑक्सिजन वापरतोय आणि म्युकरमायकोसिसचे एवढे जास्त पेशंट आपण बघायला मिळत आहेत की अशामध्ये इन्फेक्शनच्या रिस्क जेवढी आपल्याला कमी करता येईल तेवढी कमी करणं गरजेचं आहे. युजली ह्युमिडिफिकेशन मध्ये जे काय वॉटर आपण टाकतोय ते वॉटर शुड बी अ स्टराईल वॉटर. ओके. अँड देन ओनली वेन शुड यूज अ ह्युमिडिफिकेशन सिस्टीम. Then the next comes is a face mask.
With face mask we can achieve, मी आता FiO2 ची कन्सेप्ट तुम्हाला सांगितली, we can achieve flow rates up to 5 to 10 liter, which is again low flow rate, and we can achieve FiO2 up to 40 to 60%. So even though you are giving a 15 liter flow with face mask without reservoir bag, it will not be able to achieve more than 60% of FiO2. Okay, so understand this. If we want to achieve more than 60% of FiO2, then one can use either Venturi mask or rebreathing mask circuit. So rebreathing mask circuit वरून आपण बऱ्याच वेळेला FiO2 level ही high achieve करू शकतो. And the high flow oxygen system is a high flow nasal cannula, which we all are aware of it. So high flow nasal cannula can achieve up to flow rates up to 60 liter per minute and FiO2 up to 100%. So low flow oxygen, yes, low flow oxygen is important, and we can achieve up to 6 liter per minute and FiO2 around 40%, which we discussed in earlier slide. Higher flow and higher FiO2 can be achieved with the O2 flow with reservoir bag, O2 mask with reservoir bag, or your Venturi mask. Patients with higher requirement, those patients who are not getting managed with this also, then these are the patients who should be going on the HFNC, or these are the patients which should be going on the these are the patients who should be going on the non-invasive ventilator. Okay, so these non-invasive and HFNC are the high flow oxygen supplementing instruments. Okay, so how to apply your BiPAP mask? Yes, BiPAP mask should be applied with the you are strapping. See, most of the BiPAP masks have the technique which can auto seal the patient's face mask. आम्ही बऱ्याचशा पेशंटमध्ये प्रेशर सोर होऊ नये म्हणून आपण जे बेड सोरसाठी सॉफ्ट सपोर्ट्स वापरतो ना, ते सपोर्ट कट करून आम्ही नाकाच्या आणि ज्या ठिकाणी प्रेशर होऊ शकतात अशा ठिकाणी ते सपोर्ट टाकतो, किंवा कॉटन टाकून त्याला प्रेशर सपोर्ट करतो. मास्क बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की इट शुड बी व्हेरी टाईट, देन अँड देन ओनली पेशंट विल बी एबल टू ब्रीथ इन. असं नाही आहे, मास्क तुमचा ॲडिक्वेटली टाईट असला पाहिजे. मास्कमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या बऱ्याचशा ज्या मास्क जे असतात ते ऑटो सील होऊ शकतात, म्हणजे दे हॅव गॉट सम मोडॅलिटी, दे हॅव गॉट सम टेक्नॉलॉजी, सो दॅट इफ यू कॅन fit it in adequately tight, then it can actually seal it off and it will minimize the air leak. अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळेला असं होतं आहे की पेशंट बायपॅप वरती असतात आणि बऱ्याच वेळेला हे अननोईंगली असं लक्षात येतं की पेशंटचा खूप जास्त लीक असतो आणि पेशंटचं सॅच्युरेशन हे कमी होत राहतं. सो वेन यू आर अप्लाइंग द मास्क, वन शुड बी अवेअर ऑफ दॅट की मास्क इज ॲडिक्वेटली अप्लाइड and adequately tight. How much adequately tight? Your two fingers should go behind the straps. That adequately it should be tight. And then you check whether there is any air leak. Okay. This is HFNC machine, which has got again the nasal cannula, humidification system. Again, मी बऱ्याचशा ठिकाणी बघतो की ह्या ह्युमिडिफिकेशन सिस्टीम जी असते कोविडच्या पेशंटसाठी आपण जे HFNC वापरतोय त्याच्यामध्ये बरेच लोक नॉर्मल सलाईन टाकतात. तर नॉर्मल सलाईन नाही, याच्यामध्ये डिस्टिल वॉटर टाकलं गेलं पाहिजे. वी शुड बी स्टराईल वॉटर अँड देन ओनली इट शुड बी गिविंग ह्युमिडिफिकेशन. अगेन दिस HFNC machine can achieve the flow rate up to 60 liter, which is more comfortable for most of the patients, and you can apply it with the nasal cannulas and you can achieve 100% FiO2 with 60 liter flow. So everyone must have understood. So there are almost 5 ways of oxygenating the patient. One is your nasal prong, which can achieve up to 30 to 40% of FiO2. Then your mask, which can achieve up to 60% of FiO2. FiO2 concept I already told you. Then your high flow mask with reservoir bag, which can achieve up to 80 to 90% of FiO2. And then your HFNC, which can achieve up to 100%, and your BiPAP can achieve up to 100%. This is the most important slide and most important thing which I want to address very specifically. Only thing which is actually helping all these patients is the prone positioning. So in this slide, you can see that our dorsal part of the lungs and ventral part of the lungs. So most of the perfusion which happens into the dorsal part of the lung,
and ventilation which happens into the ventral part of the lung. Why this happens? This is normal natural mechanics. म्हणजे एअर नेहमी वरती राहील, तुमचे गॅसेस, तुमचे ब्लड फ्लो जो असेल तो नेहमी डिपेंडंट पोझिशनला जास्त असेल. ओके, आणि त्या ठिकाणी सर्क्युलेशन अकॉर्डिंग टू नेचर नॅचरली जास्त असतं. मोस्ट ऑफ द पेशंट आर आयदर प्रोन ऑर सुपाईन. सो सुपाईन आणि प्रोन मध्ये काय होतं की जो डिपेंडंट पोश्चर आहे, ज्या ठिकाणी जास्त वेसल्स आहेत, अशा ठिकाणी ऑब्विसली सुपाईन कंडिशन मध्ये व्हेंटिलेशन होत नाही. Ultimately this patient tend to have more ventilation perfusion mismatch. What I mean by ventilation perfusion mismatch, ज्या ठिकाणी परफ्युजन जास्त आहे म्हणजे थोडस लिमिट करू टाइम. पुढचं लेक्चर घ्यायचंय. हो, थोडं शॉर्ट. ओके. त्या ठिकाणी डॉर्सल पार्टला परफ्युजन जास्त आहे त्या ठिकाणी आपलं व्हेंटिलेशन कमी होतंय, आणि वेंट्रल पार्टला ज्या ठिकाणी आपलं परफ्युजन कमी त्या ठिकाणी व्हेंटिलेशन जास्त होते. सो to have to correct this ventilation perfusion mismatch, the most important part is prone positioning. So awake proning for all these patients, even though patient is on BiPAP, even though patient is on small oxygen, or even though patient is without oxygen, all patients should be and must be they should be promoted to go for proning. Okay, at least 30 minutes to 2 hours proning every 2 hourly must be there. All patients should try and sleep in prone position. What are the contraindication for proning? Yes, acute shock, patient who have BP which is less, then acute bleeding, multiple facial trauma, spinal instability, patient ला pregnancy असेल तर आम्ही काही पेशंट प्रेग्नंट होते त्यांना सुद्धा आम्ही एक्स्ट्रीम लेफ्ट लॅटरल किंवा राईट लॅटरल पोझिशन मध्ये ठेवल्यावर त्यांचा ऑक्सिजन लेवल वाढल्या. नंतर रेज्ड इंट्राक्रॅनियल प्रेशर, ट्रकियल सर्जरी असतील तर त्याच्यामध्ये रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन्स आर अगेन इफ चेस्ट ट्यूब्स आर देअर, ॲबडोमिनल सर्जरीज असतील, सिव्हिअर बर्न असेल किंवा लंग ट्रान्सप्लांट रिसिपेंट असतील, ओनली दिस पेशंट शुड नॉट रिसीव दी प्रोनिंग. अदरवाइज ऑल पेशंट शुड रिसीव दी प्रोनिंग. What are the complications? Those patients who are on invasive ventilation may get the nerve compression, may get the venous chassis, diaphragm limitations, retinal damage, or pressure sore on anterior aspect. So this is how we are proning the patients. While proning, the most important part which comes about monitoring. So where to apply the chest lead? Once you have prone the patient, apply the chest leads on the back according to your पुढच्या साईडला जसे आपले रिस्पेक्टिव्ह लीड्स लावलेले असतात तसे रिस्पेक्टिव्ह लीड्स यू कॅन अप्लाय ऑन बॅक अँड देन यू कॅन मॉनिटर दिस पेशंट. Suppose now your patient is on HFNC and NIV is not been maintaining saturation. You are closely monitoring all this patient and they need a close monitoring and their saturation they are dropping. So what is the next? Okay, even though we are monitoring all this patient, बऱ्याच वेळेला आपलं दुर्लक्ष होतं पेशंटच्या फूडकडे, पेशंटच्या माउथ केअरकडे, which is the most important part of patient's nursing care, and that nursing care should be as a nursing part you should be looking into. मेजॉरिटी ऑफ पेशंट कंटिन्युअसली बायपॅप वरती असतात, त्यांना सगळ्यांना राईज ट्यूब असणं हे अत्यंत गरजेचं आहे. सो नाव यू आर not able to manage all this patient with oxygen. Now you come to a decision of intubation. So how to intubate? Intubation is again a very big process because this is the most riskiest and most dangerous process for the healthcare giver. So rapid progression, when to intubate. So patients who are rapidly progressing, who are not able to improve their oxygen even with 60 liters of flow, who are having hypercapnia or they are retaining CO2, hemodynamic instability, all these patients. So collective decision is taken for this patient. Maybe at times patient may need a CPR. How to give CPR in COVID patient, that is again a very important part. When we are giving CPR to all these patients, we usually are covering their face with the plastic drape, and underneath that plastic drape we are putting the ambu bag and ambu mask, and then we are ambuing this patient, and then we are giving the CPR so that we can reduce the aerosol generation and risk of the healthcare divider. So this is how one should be prepared for intubating all these patients. Ideally,
बऱ्याच वेळेला आपल्याकडे अशा पद्धतीचे बॉक्स नसू शकतात. आम्ही हे बॉक्स अगोदरच तयार केले होते. बट यू कॅन यूज दी प्लास्टिक ड्रेप or plastic sheet wherein you can reduce the aerosol formation. You should be wearing a face mask, shield when you are doing this type of procedure. Ideally, if you have a video laryngoscope, it is the most convenient way to have your own safety. So plan the intubation whenever you are suspecting that this patient is actually deteriorating. Plan the rapid sequence intubation. Don't have the emergency intubation in all these COVID patients, because it will put you at more risk. Whenever you are planning of intubation, you keep almost a team which should be ready while intubating these patients. Everyone should define their role, and how many attempts one is going to do for intubation, that also should be defined. First of all, pre-oxygenate these patients, pre-oxygenate with ambu mask. As I told you, when you are pre-oxygenating these patients, you are again generating the lots of aerosol, which will again cause more of risk to the patient, risk to the people or around the patient. So cover them while doing ambu, cover it with the plastic drape or plastic sheet. Then pre-oxygenate the patient with ambu, then properly get the IV access, give them proper sedation, give them proper what you say paralytic agent, so that they should not cough while you are putting in the tube, so that the aerosol generation will be less. Check the tube in position, secure the tube, and then you are away. Once you are done with the tube, then in one stroke you do all the procedures with all protective equipments and Riles tube and all those stuffs. So what are the aerosol generating procedures and treatment which one should be aware of? Yes, bronchoscopy, CPR, then your filter change of ventilation. Yeah, every time you should be aware of, you should minimum your ventilator, minimize your ventilator disconnection. High flow oxygen is again a procedure which is causing a high aerosol generating procedure. Manual ventilation before intubation can cause. So all these procedures, nasal endoscopy, non-invasive ventilation, open sectioning of the airways, in which all nursing staff is actually closely associated and they can have the more risk. So whenever they are doing this kind of procedure, they should be wearing complete PPE kit. So all patients who are inside the ICU, who are on BiPAP, when you are giving care to all these patients, one should be in a complete PPE kit with all possible safety guards. Even patients who are on invasive ventilator, not maintaining saturation, they should be always prone. Means I am also आता माझ्याकडे जवळपास 3 पेशंट प्रोन विथ इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन आहेत, and it really helps. What are the other drugs which they do they really help? Favipiravir, I am really suspicious. HCQ, big no. Ivermectin, doxycycline, lopinavir, ritonavir, immunosil alpha, mycobacterium W, glutamine, omega-3 fatty acid, azithromycin, Tamiflu, all these drugs are just supportive. And the most important slide of my, I'm coming to end to my lecture. So most important slide is fast hug BID. What I mean by this fast hug BID mnemonic. So when you are giving care to your patient, the most important is this: give your patient fast hug BID. The mnemonic, it represents F for feeding. You should make sure that your patient is getting adequate feeding. While giving feeding, you should make sure that your patient is getting adequate feeding as well as mouth care. Analgesia, all patients are being adequately treated for their discomfort, for their pain. So analgesia is most important part. Sedation, all those patients who are on ventilator must receive the sedation. Yes, this is a standard care of all ICU patients. Thrombosis prevention means DVT prophylaxis. All nursing care must do it in the morning hours. Whether patient is receiving thrombotic prevention by either low molecular weight heparin or pneumatic compression devices. All patients who are not prone, especially in COVID, they should get the head elevation up to 45 degree up. Ulcer prophylaxis, yes, they are receiving lots of many of medications. So gastric ulcer prophylaxis by PPIs is must. Glucose monitoring, all patients must get the glucose monitoring. They should be getting glucose monitoring on daily basis.
whether patient's bowel is opened or not, that they also should be confirmed by nursing care. What are the invasive lines patient do have, and how many days they have been lapsed. So after 14 days, changing of line must be taken care. And ultimately, at the end of day, de-escalation of drugs and antibiotics is the most important part which nursing should be looking into. Thank you. Hello. येस सर, यू आर ऑडिबल. Yes, madam. थँक्यू सो मच सर. तुम्ही खरंच खूप छान मार्गदर्शन केलं. मला खात्री आहे की इथे उपस्थित सगळ्या नर्सेसला याचा नक्कीच फायदा होईल. सर, कॅन यू स्टॉप स्क्रीन शेअरिंग? Yes, yes. ती चेकलिस्ट जी होती आणि जे शेवटचं जी स्लाइड तुम्ही दाखवली, दॅट वॉज रिअली इन्फॉर्मेटिव्ह. सिंपल आणि छान शब्दामध्ये तुम्ही समजावून सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. आजच्या आपल्या दुसऱ्या स्पीकर आहेत भाग्यश्री पवार, ज्यांनी बँगलोरच्या नर्सिंग कॉलेजमधून नर्सिंगची डिग्री प्राप्त केली आहे आणि सध्या अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे नर्स एज्युकेटर म्हणून कार्यरत आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या लेक्चरला सुरुवात करावी. Thank you, ma'am. Namaskar. Good morning to one session. I would like to say few words for our nursing team. Real heroes don't wear cap. They wear scrubs and works in hospital. And those are called our nurses. For your dedicated work, I would like to say all the nurses, thank you so much and belated Happy Nurses Day. Now we will move on our today's session. That is nursing management of the COVID-19. Just wait, ma'am. Nursing management of the COVID patient, it is a very primary to all the nurses, everybody knows about it. But since the global outbreak of the COVID-19, nurses have answered the call for the caring the patient and to bring the proper outcome. जसं आपण एखाद्या सुनामीला सामोरे जातो तेव्हा काही प्रिपरेशनची गरज असते, त्याच प्रकारे नर्सेस जेव्हा कोविड पेशंटला ट्रीट करायला जातात तेव्हा त्यांना प्रॉपर मॅनेजमेंटची गरज असते. तर ते सगळं मॅनेजमेंट आपण आज बघणार आहोत. मॅम, स्लाइड्स विजिबल आहेत का? नाही, तुम्हाला शेअर करायला लागेल स्क्रीन. शेअर केले मॅम मी. अगेन आय चेक. ट्राय अगेन. येस मॅम. मॅम, शेअर स्क्रीनला क्लिक केल्यानंतर जे प्रेझेंटेशन दाखवायचे आहे ना त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे मग ते विजिबल होईल. येस, आता झालं का? येस येस, इट इज विजिबल. विजिबल आहे मॅम. वरून अनोटेशन बंद करा. आपण स्टेप्स बघूया नर्सिंग मॅनेजमेंट मध्ये काय काय येतं. सो फर्स्ट स्टेप इज दॅट नर्सिंग असेसमेंट, सेकंड इज नर्सिंग डायग्नोसिस, थर्ड इज नर्सिंग केअर प्लॅनिंग अँड गोल, फोर्थ इज नर्सिंग इंटरव्हेन्शन, fifth is evaluation, and sixth is documentation. Now we'll move on one by one step. First thing is that nursing assessment.
जर आपल्याकडे पेशंट सस्पेक्टेड एरियामध्ये आलं तर आपल्याला पहिले हिस्ट्री कलेक्शन करावी लागते की जे पेशंट आपण रिसिव्ह केलेलं आहे ते कोविड एक्सपोजर झालेलं आहे का, त्याच्या फॅमिलीमध्ये कोणाला पहिलं कोविड झालंय का, या कोणत्या हॉटस्पॉट एरियापासून आपल्याकडे आलेलं आहे का, तर ह्या सगळ्याची हिस्ट्री नर्सेसने प्रॉपर घेतली पाहिजे. त्याच्यानंतर येतं आपलं फिजिकल एक्झामिनेशन. जेव्हा जेव्हा सिस्टर्स राऊंडला जातात पेशंटकडे तेव्हा त्यांना साइन अँड सिम्पटमची हिस्ट्री घ्यावी लागते, फिजिकल एक्झामिनेशन करावं लागतं. तर अकॉर्डिंग टू सीडीसी गाईडलाईन आपल्याकडे 2 ते 14 दिवसामध्ये पेशंटला साइन अँड सिम्पटम्स दिसतात. ते सगळे साइन अँड सिम्पटम्स सिस्टरने नोटिफाय करायला हवे. ते असे आहेत की कफ, कोल्ड अँड सोर थ्रोट. जो कफ असतो, कफ कॅन बी विथ स्प्युटम और विदाउट स्प्युटम. नंतर कोल्ड आणि सोर थ्रोट. त्याच्यानंतर येतं आपलं फिवर अँड चिल्स. टेम्परेचर बॉडीचं ते का हाय असतं. नंतर असतं फॅटिक. फॅटिक म्हणजे काय, विकनेस. देन मसल और बॉडी पेन. नंतर लूज मोशन, लॉस ऑफ टेस्ट अँड स्मेल, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ अँड डिफिकल्टी इन ब्रीथिंग. तर हे सगळे साइन अँड सिम्पटम्स सिस्टरने नोटिफाय करायला हवे आणि डॉक्टरला सांगायला हवे. त्याच्याने काय होईल की पेशंटला लवकरात लवकर आपण काळजी करू शकतो आणि त्यांचं इंटरव्हेन्शन करू शकतो. आता बेस्ड ऑन हे सगळ्या साइन अँड सिम्पटम्स आपण पेशंटच्या डायग्नोसिस फ्रेम करायला हव्यात. तर आता डायग्नोसिस आपण का करायचे की डायग्नोसिसने आपण जे काही साइन अँड सिम्पटम्स आहे त्याला आपण करेक्ट करू शकतो. एक्झाम्पल जसे पॉसिबल एक्सपोजर टू द व्हायरस दॅट कॉज COVID-19. जर आपल्याकडे सस्पेक्टेड एरियामध्ये कोणी पेशंट आला तर त्यातला आपल्याला जर काही हिस्ट्री माहित पडली की त्याच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी इन्फेक्टेड आहे कोविडने, तर आपण त्याचा हा रिस्क फॅक्टर आयडेंटिफाय करून त्याला आपण सेग्रिगेट करून प्रॉपर केअर देऊ शकतो. नेक्स्ट आहे, मोस्ट ऑफ पेशंट्सला काय असतं, लॅक ऑफ नॉलेज असतं. तर लॅक ऑफ नॉलेज वरती आपण डायग्नोसिस फ्रेम करू शकतो. ॲज कॉमन सिम्पटम आहे फिवर, तर फिवरची आपण डायग्नोसिस फ्रेम करून पेशंटला आपण प्रॉपर केअर देऊ शकतो. नेक्स्ट येतं कॉमन सिम्पटम ब्रीथिंग पॅटर्न मध्ये. पेशंटला डिफिकल्टी असते ब्रीथिंग मध्ये, श्वास घ्यायला त्रास होतो, त्यांना थोडीशी ऍक्टिव्हिटी केली की लगेच दम लागतो, तर आपण त्याच्यावरती पण मॅनेजमेंट करू शकतो. नंतर येतं अँझायटी. आता COVID-19 हे पॅन्डेमिक आहे, सगळ्यांनाच भीती याच्याबद्दल, तर पेशंट पण अँशियस असतात की नेक्स्ट मला काय होईल, मी बरा होणार की नाही, त्याच्या रिलेटेड पण आपण डायग्नोसिस प्रिव्हेंट करू शकतो. नेक्स्ट येतं आपलं COVID-19 कॉम्प्लिकेशन. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की खूप सारे COVID-19 चे कॉम्प्लिकेशन आता होत आहेत. तर ते कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण डायग्नोसिस फ्रेम करू शकतो. तर बेस्ड ऑन आपण ज्या डायग्नोसिस प्लॅन केलेला आहे त्याच्यानुसार आपण गोल करायचे आहेत. जे आपले गोल आहे ते गोल बेस्ड ऑन डायग्नोसिस हवे. जसं आपण आता फिवरची आपण डायग्नोसिस घेतली तर त्याच्यावरती आपला गोल काय असेल, रिडक्शन ऑफ द फिवर. त्याच्यानंतर आपण समजा डिफिकल्टी इन द ब्रीथिंग पॅटर्न घेतली तर आपला गोल काय असेल, रिस्टोरिंग द नॉर्मल रिस्पिरेटरी सिस्टम. त्याच्यानंतर अँझायटीची जर आपण डायग्नोसिस घेतली तर आपला गोल काय असेल की रिडक्शन इन द अँझायटी. तर असे गोल फ्रेम करायचे आहेत आपल्याला आणि त्यानुसार आपण पेशंटला इंटरव्हेन्शन देऊ शकतो, नर्सिंग केअर देऊ शकतो. नेक्स्ट बघूया आपण नर्सिंग इंटरव्हेन्शन. फर्स्ट वन येतं आपलं मॉनिटरिंग द व्हायटल सायन्स. मोस्ट ऑफ द पेशंट आपल्याकडे असतात त्यांना आपण फिवर बघतो, रेस्पिरेटरी रेट मध्ये चेंजेस बघतो, तर आपल्याला प्रॉपर मॉनिटरिंग करायचं टाइम टू टाइम. याच्यासोबत आपल्याला सॅच्युरेशन लेवल चेक करत राहायचे पेशंटचं. ते जर पेशंट आयसीयू मध्ये असेल तर आवरली एवढ्या सेकंडला आपण त्यांचे सॅच्युरेशन लेवल मॉनिटरने बघतो. पण तेच पेशंट आपल्याकडे जर वॉर्ड मध्ये असलं तर एवढी फोर्थ आवरली, सेकंड आवरली, ऍज पर डॉक्टर ऍडवाइस आपल्याला व्हायटल चेकअप करायचं आहे. नेक्स्ट येतं आपला मॅनेजमेंट ऑफ द फिवर. ऍज पर द डॉक्टर ऑर्डर अँटीबायोटिक आपण पेशंटला देऊ शकतो, आयव्ही फ्लुइड्स देऊ शकतो. पण ऍज नर्सिंग लेवलला आपण काय करू शकतो, पेशंटला आपण चांगलं कूल अँड काम इन्व्हायरमेंट देऊ शकतो, कोल्ड ऍप्लिकेशन देऊ शकतो, जे एक्सेस क्लॉथ्स आहे ते काढू शकतो, फॅन अवेलेबिलिटी करून देऊ शकतो. तर हे मॅनेजमेंट आपण नर्सिंग लेवलला करू शकतो. नेक्स्ट येतं आपलं प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. मोस्ट ऑफ पेशंट काय असतात, घाबरलेले असतात आणि त्यांना लॅक ऑफ नॉलेज असतं की कसं त्यांची हायजीन मेंटेन ठेवायची, कसं काय. तर आपण त्यांना प्रॉपर इन्फॉर्मेशन देऊ शकतो. जे पेशंट हॉस्पिटलमध्ये असतात त्यांना आपण एनकरेज करू शकतो की तुम्ही प्रॉपरली माउथ केअर करा, बाथ घेत जा डेलीच्या डेली, थोडंसं फिरा आणि पर्सनल हायजीन ठेवा, ज्याच्याने UTI वगैरे कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट होतील. तर आपण त्यांना एज्युकेट करू शकतो. नेक्स्ट येतं आपला मेंटेन रिस्पिरेटरी आयसोलेशन. आता आपल्या नर्सिंग टीम मध्ये पण जो आपण पेशंट्स असतात तिथे जातो ते आपण डिस्टन्स मध्ये राहायचे, पेशंटला पण आपण सांगायचे की तुम्ही मास्क घाला आणि आपण सुद्धा N95 चा यूज करायचा आहे. हे रेस्पिरेटरी आयसोलेशन आपण मेंटेन ठेवू शकतो. त्याच्यानंतर येते पेशंटला आपल्याला एज्युकेट करायचे की स्ट्रिक्ट तुम्ही हँड हायजीन फॉलो करा. जेव्हा आपण कोणी कफ करतं तेव्हा त्यांना सांगायचे की तुम्ही हँड वॉश करा. ते जे हात आहे, जे इन्फेक्टेड हात आहे दुसऱ्या जागेवर ठेवून कंटामिनेट करणार नाही. जेव्हा आपण पेशंट टॉयलेट यूज करतो आपण त्यांना सांगू शकतो की तुम्ही हँड हायजीन मेंटेन ठेवा. तर याच्याने काय होईल, जे इन्फेक्शन रेट वाढतोय तो आपण कमी करू शकतो.
नेक्स्ट येतं ते मॉनिटरिंग द COVID-19 कॉम्प्लिकेशन. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे खूप सारे कॉम्प्लिकेशन चालू आहेत, जसे काय फंगल इन्फेक्शन, UTI, DVT, निमोनिया, अॅक्यूट लिव्हर इंजुरी, अॅक्यूट कार्डियाक अरेस्ट, सेप्टिक शॉक. तर हे सगळे कॉम्प्लिकेशन बिकॉज ऑफ डायग्नोसिसने पण होत आहेत आणि आपण जे मेडिकेशन देतोय पेशंटला त्या मेडिकल मॅनेजमेंटमुळे पण होत आहे. तर याचा आपण पेशंटला अवेअर करू शकतो आणि अर्लियर त्याला डायग्नोज करून डॉक्टरला नोटिफाय करू शकतो. नेक्स्ट येतं आपलं मॉनिटरिंग द ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल. ॲज रूम एअरवरती WHO गाईडलाईन नुसार 94 या त्याच्यापेक्षा जास्त सॅच्युरेशन असेल तर आपण ते पेशंट रूम एअरवर ठेवू शकतो. पण जेव्हा सॅच्युरेशन 94 पेक्षा ड्रॉप होतंय त्या पेशंटला आर्टिफिशियल ऑक्सिजनची गरज पडते. तर ॲज मच ॲज डॉक्टरला नोटिफाय करून आपण सप्लिमेंट ऑक्सिजन चालू करू शकतो. त्याच्यानंतर येत आहे मॉनिटरिंग द 6 मिनिट वॉक टेस्ट. ही कॉमन टेस्ट आता सगळीकडे फॉलो केली जाते. जेव्हा आपल्याकडे वॉर्डमध्ये पेशंट असतात तेव्हा आपण त्यांना डेली एकदा ही टेस्ट करू शकतो. 6 मिनिटासाठी आपण पेशंटला सांगू शकतो ज्या पेशंटचं सॅच्युरेशन 94 पेक्षा जास्त आहे आणि जे इंडिपेंडंट वॉक करू शकतात, ज्यांना कोणाच्या हेल्पची गरज नाही वॉक करण्यासाठी, अशा पेशंटला आपण एका रूम मध्ये वॉक करायला लावू शकतो 6 मिनिट नॉन स्टॉप आणि त्याच्यानंतर सॅच्युरेशन लेवल चेक करायचंय. जर सॅच्युरेशन पेशंटचं 94च्या जर ड्रॉप झालं नाही तर मग पेशंट काय नॉर्मल आहे. समजा सॅच्युरेशन 94 पेक्षा कमी झालं या 3% कमी झालं तर पेशंटला काय असू शकतो, सायलेंट और अनमास्किंग हायपोक्सिया असू शकतो. तर अशा पेशंट्सला स्टिरॉइडची गरज पडू शकते, ऑक्सिजन सप्लिमेंटची गरज पडू शकते, कदाचित त्यांना आयसीयूची पण गरज पडू शकते. तर अशा वेळेस आपण लवकरात लवकर डॉक्टरला नोटिफाय करायला हवं. नेक्स्ट येतं मेन आपलं ग्लुकोज मॉनिटरिंग. आता वॉर्डमध्ये आपल्याकडे जे काही पेशंट असतात, आयसीयू मध्ये पण असतात, त्यांना आपण स्टिरॉइड्स देतो. स्टिरॉइड्स कॉमनली काय करतं, आपलं जे ग्लुकोज मेटाबॉलिझम आहे त्याच्यावर अफेक्ट करतं आणि ग्लुकोजची लेवल बॉडीमध्ये इन्क्रीज करतं. जसं डॉक्टरने ऍडवाइस केलं असेल शुगर बीडी करा, TDS करा, त्यानुसार पेशंटचं प्रॉपर ग्लुकोज मॉनिटरिंग व्हायला हवं आणि त्याच्याच नुसार पेशंटला आपल्याला इन्सुलिन जे काही ऍडिशनल थेरपीज आहेत त्या द्यायचे आहेत. नेक्स्ट येतं कोमॉर्बिडिटीज अँड पेशंट केअर. आता आपल्याकडे जे काही पेशंट ऍडमिट होतात कोविडचे, ते असं नाही की फक्त कोविडसाठी, कोविडच्या सोबत त्यांना दुसऱ्या कोमॉर्बिडिटीज असतात, जसं डायबिटीज असते, हायपरटेन्शन असतं, लिव्हर फेलर असतं, किडनी फेलर असतं. त्याच्याच नुसार पेशंटची आपण काळजी घेतली हवी. जसं नॉर्मल डायबेटिक पेशंटला आपण जी काळजी घेतो त्या कोविड पेशंटला पण ती काळजी करायची. त्याचसोबत त्याचे जे काही कोरोनाचे साइन अँड सिम्पटम आहेत त्याची काळजी घ्यायची. समजा पेशंट हायपरटेन्सिव्ह आहे तर पेशंटला आपण हायपरटेन्सिव्हच्या मेडिकेशन पण देणार आहे. त्याचसोबत कोविडसाठी जी काही ट्रीटमेंट आहे ती कंटिन्यू ठेवणार आहे. तर याची काळजी घेतली पाहिजे की पेशंटला कोणती डायग्नोसिस आहे. नेक्स्ट येतं आपलं, आपण पेशंटला स्मॉल एक्सरसाइज शिकू शकतो आज नर्सिंग लेवलवरती. ती आहे डीप ब्रीथिंग एक्सरसाइज. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण इन्स्पिरेशन करताना आपल्याला 1 सेकंड लागतो, तर आपल्याला तेच एक्सपायर करण्यासाठी 2 सेकंड्स लागतात. तर पेशंटला आपण हे एक्सरसाइज सांगू शकतो, कम्फर्टेबली बसायला लावायचे, 1 सेकंड ब्रीथ करायला लावायचे, 2 सेकंड एक्झेल करायला लावायचे. त्याच्याने काय होईल, त्यांना लंग कॅपॅसिटी ओपन होणार आणि त्यांची जी काही सॅच्युरेशन लेवल आहे ती पण इन्क्रीज होणार. नेक्स्ट आपण पेशंटला स्टॉप एक्सरसाइज सांगू शकतो. स्टॉप एक्सरसाइज काय, जेव्हा पेशंट आपल्याकडनं डिस्चार्ज जात आहे या वॉर्डमध्ये आहे तेव्हा आपण पेशंटला ही एज्युकेट करू शकतो. एज कशासाठी येते की स्टॉप. जेव्हा पेशंटला काही घबराहट झाली या भीती वाटते कसली तर पेशंट जे काही करते त्यांना ती ऍक्टिव्हिटी लगेच स्टॉप करायची तिथल्या तिथे. नेक्स्ट येतं आपला टी. टी कशासाठी, टेक अ डीप ब्रीथ. नेक्स्ट येतं ऑब्झर्व. ओ फॉर ऑब्झर्व. ऑब्झर्व करायचे की काही प्रॉब्लेम्स होते का, त्यांना काय नक्की वाटतंय त्याच्यासाठी. आणि पी, जेव्हा काहीही प्रॉब्लेम नाही, पेशंट रिलॅक्स झालाय तर त्यांना जे काही करू ते प्रिव्हियसली ती ऍक्टिव्हिटी प्रोसीड करायला लावायची. तर ही स्टॉप एक्सरसाइज आपण पेशंटला एज्युकेट करू शकतो. ही डिस्चार्जच्या वेळेस खूप हेल्पफुल होते. नेक्स्ट येतं आपलं एज्युकेट करायचे पेशंटला पोझिशनिंगच्या याच्यासाठी. जेव्हा आपण पेशंटला पोझिशनिंग देतो, डिफरंट पोझिशनिंग, मेनली प्रोन पोझिशन हेल्पफुल आहे पेशंटला लंग वायडिंगसाठी. पेशंटला आपण इच पोझिशन ह्या दिलेल्या 30 मिनिट साठी सांगू शकतो. प्रोन 30 मिनिट साठी, लेफ्ट लॅटरल 30 मिनिट, दॅन सिटिंग 60 to 90 डिग्री 30 मिनिट, दॅन राईट लॅटरल. ह्या पोझिशनिंगनी काय होईल, जी लंग्स मध्ये रिक्रूट करायची ऑक्सिजनची कॅपॅसिटी आहे ती इन्क्रीज होते आणि पेशंट प्रॉपरली रिस्पिरेशन करू शकतो. आता हे जे काय मी इंटरव्हेन्शन सांगितलंय, आपण पहिले काय केलं, असिस्ट केलं, मग त्याचा गोल अचीव करण्यासाठी गोल प्लॅन केला, मग त्याला इम्प्लिमेंट केलं. आता ते आपले गोल अचीव झालेत की नाही त्यासाठी आपण इव्हॅल्युएट करतोय. जसं रिडक्शन ऑफ द फीवर साठी, मग रिडक्शन ऑफ द फीवर झाला की नाही ते पेशंटला आपण काउन्सिलिंग केलं, मग अँझायटी रिडक्स झाली की नाही त्याच्यासाठी हे सगळं आपण इव्हॅल्युएट करतो.
ह्याच्यानंतर आपला मेन पार्ट येतो नर्सिंगचा, तो येतो डॉक्युमेंटेशन. तुम्ही जे काही केलं, पेशंटचे वायटल चेक, मेडिकेशन केलं, किती ऑक्सिजन लिटर वरती दिलं, ते सगळं आपल्याला डॉक्युमेंट करायचंय. तर डॉक्युमेंटेशन प्रॉपरली करायला हवं. आता हे जे मी सांगितले ते थेरॉटिकली सांगितलेलं आहे. आता हेच मी तुम्हाला प्रॅक्टिकली एक एक्झाम्पलद्वारे सांगते. आमच्याकडे एक पेशंट होतं, ते कोविड-19 अफेक्टेड होतं आणि 6 मंथची प्रेग्नंट लेडी होती ती. तर सिस्टर जेव्हा राउंडला गेली तिला असिस्ट करायला पेशंटला, तेव्हा पेशंट काय वाटलं, खूप घाबरलेलं वाटलं तिला सिस्टरला. जेव्हा सिस्टरने विचारलं, "काय झालं तुम्हाला?" तर ते पेशंट म्हणालं, की "मला आज पहिला डोस रेमडेसिवीरचा दिलेला आहे आणि माझ्या ज्या बाळाच्या मूव्हमेंट्स आहेत त्या कमी झालेल्या आहेत आता." असं. तर मग सिस्टरने पेशंटसाठी एक गोल प्लॅन केला, की हिची अँक्झायटी रिड्यूस करायची आहे. सिस्टरला माहिती होतं, की हिचं बेबी स्टेबल आहे. पण पेशंटच्या मनामध्ये भीती होती. तर ती कमी करण्यासाठी सिस्टरने गोल केला. सिस्टरने काय केलं, फिटल अल्ट्रासाउंड घेतला, तो बेबी मदरच्या टमीला लावला आणि मग त्याच्याने साउंड मदरला ऐकवला. तर मदरच्या मनामध्ये जी काही भीती होती बेबीबद्दल, की बेबी स्टेबल आहे की नाही, ती सगळी रिडक्शन झाली. तर ह्याद्वारे आपण इम्प्लिमेंट करू शकतो जो नर्सिंग मॅनेजमेंट मी सांगितलेलं आहे ते. नेक्स्ट येतं थोडीशी इन्स्ट्रक्शन जे आपल्या केअर गिव्हर्ससाठी आहेत. फर्स्ट आहे आपला मास्क. जेव्हा पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये वर्क करताय, नेहमी 3 प्लायर मास्क यूज करायचे. तुम्ही जर कोविडमध्ये ड्युटी करता N95 आणि त्याच्या वरतून परत 3 प्लायर मास्क लावायचे. आपण जेव्हा ते मास्क खराब होते लगेच डिस्कार्ड करायचे. मध्ये-मध्ये काही हॉस्पिटल्सला शॉर्टेज होतो मास्कचा. तर ते 2-3 शिफ्टसाठी सेम मास्क यूज करतात. तर ते अव्हॉइड करायचे. एक ड्युटीसाठी एकच मास्क वापरायचे. नेक्स्ट येतं आपलं हँड हायजीन. नेहमी हँड हायजीन करायची. बिफोर पेशंट जवळ जाण्याच्या आधी, पेशंट जवळून आल्यानंतर, काही खाण्याआधी नेहमी हात प्रॉपरली वॉश करायला हवेत आणि हँड रब प्रॉपरली यूज करायला हवे. आपण ग्लोव्हज यूज करू शकतो आणि ग्लोव्हज डिस्कार्ड करू शकतो कोविडमध्ये. तर ही प्रॉपर ध्यानामध्ये ठेवायला हवं. काही स्टेप्स आहेत हँड हायजीनच्या, WHO द्वारे मी त्या सांगते. पहिली स्टेप आपली येते ती पाम टू पाम. एका हाताने दुसऱ्या हातावरती रब करायचे. तुम्ही हँड रब घ्या या हँड वॉश घ्या. नेक्स्ट येतं आपलं बॅक ऑफ द हँड. एका हाताने दुसऱ्या हातावरती ठेवून आपल्याला ते रब करायचे. नेक्स्ट येतं आपलं बिटवीन फिंगर्स. फिंगर्सच्या मध्ये आपल्याला क्लिनिंग करायची आहे. नंतर आपलं टिप्स ऑफ फिंगर्स. जे आपल्या फिंगर्स आहे त्या दुसऱ्या तळ हातावर ठेवून आपल्याला गोल फिरवायचे आहेत. नेक्स्ट येतं द थंब. आपल्या थंब्सला रोटेट करून क्लीन करायचंय. नेक्स्ट येतं बॅक ऑफ द फिंगर. बॅक ऑफ द फिंगर्स करायचे. तर ह्या स्टेप्सद्वारे आपले पूर्ण हाताचा जो पार्ट आहे, जो एरिया आहे सगळ्याचा सगळा क्लीन होतो. तर ह्या स्टेप्स लक्षात ठेवाव्या. नेक्स्ट येतं एक्सपोजर टू पेशंट. जेव्हा पण आपण पेशंटला फेस करायला जातो, तेव्हा नेहमी काय करायचं आपल्याला जास्त डिस्टन्स मध्ये थांबायचं. आपण त्यांना बोलायला जातोय, काय हिस्ट्री घेतो तर 1 फीट डिस्टन्स वरती थांबा. जेव्हा पेशंट कफ करतोय या काही शिंकतोय, तेव्हा पेशंट पासून दूर राहा. जेव्हा त्यांचं कफिंग, स्नीझिंग संपतं तेव्हा जवळ जा त्यांच्या. आपण डायरेक्ट एक्सपोज होतो त्यांना, तर तेव्हा काय होतं आपल्यावरती ते एरोझल्स येतात. तर ते आपण अवॉइड करू शकतो. नेक्स्ट येतं अवॉइड एक्सपोजर टू पोटेन्शियली कंटॅमिनेटेड आयटम. आता आपण मोस्ट ऑफ टाइम काय करतो, कोविडच्या बाहेर नियर बायच आपला डॉनिंगचा एरिया असतो, म्हणजे पीपी घालायची रूम असते. तर त्या एरियामध्ये काही युटेन्सिल ठेवलेले असतात. तर आज मच जेवढं आपण डिस्ट्रॅक्ट करू शकतो टच करायला तितकं करायचंय. ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्यांनाच हात लावायचे. त्याने काय होईल, इन्फेक्शन जे आहे ते कमी होईल. नेक्स्ट येतं आपलं सेल्फ केअर. नर्सिंग स्टाफने आपली स्वतःची काळजी कशी घेतली हवी. पहिली गोष्ट येते प्रॉपर रेस्ट हवाय. जेव्हा पण तुमची ड्युटी संपते तेव्हा प्रॉपरली तुम्ही 6 तासाची ड्युटी करून प्रॉपर रेस्ट घ्या. असं नाही की ड्युटी संपली, बाहेर जातो, फिरून येतो. याच्याने काय होतं, तुमची जी इम्युनिटी ती लूज होते, तुम्हाला जास्त विकनेस पण येतो. नेक्स्ट येतं प्रॉपर डाएट. प्रॉपरली आपल्या डाएटमध्ये इन्व्हॉल्व करा प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स. जेव्हा तुम्ही फक्त पाण्याची बॉटल घेऊन जाता ड्युटीला, त्यापेक्षा तुम्ही निंबू पाणी घेऊन जा. तर तुम्हाला काय होईल, हेल्दी डाएट फील होईल आणि इम्युनिटी पण वाढेल. नेक्स्ट येते शॉवर आफ्टर ड्युटी. जेव्हा पण तुम्ही ड्युटी फिनिश करता त्या ऑलवेज शॉवर घ्यायचे, प्रॉपरली अंघोळ करायची, सॅनिटाईज करायचे स्वतःला. आणि जे काय आपण हॉस्पिटलमध्ये क्लॉथ यूज करतो त्यांना पण प्रॉपरली वॉश करून उन्हामध्ये सुकवायचे. नंतर आपलं सेल्फ केअर मॉनिटरिंग. जेव्हा आपण काय होतं, जे लोक कोविडमध्ये काम करतात त्यांना सेल्फ मॉनिटरिंगची गरज असते. आपलं डेलीच्या डेली टेम्परेचर चेक करायचे. आपल्याला थोडं गरम वाटलं तर लगेच आपल्याला ते नोटिफाय करायचं आपल्या इन्चार्जला, सुपरवायझर्सला. कोविड-19 जे काही साइन अँड सिम्पटम्स येतात आपल्याला, जसं फिवर, कफ, डिफिकल्टी इन ब्रीथिंग, तर लगेच आपली कोविडची तपासणी करायची. याच्याने काय होईल, आपण लवकरात लवकर स्वतःची काळजी घेऊ शकतो. नेक्स्ट मेजर थिंग इज दॅट मेडिटेशन. आता काय होतं, पूर्ण दिवस आपण ड्युटीमध्ये असतो, खूप सारा स्ट्रेस असतो आपल्या डोक्यामध्ये. तर जेव्हा झोपायला जातो तेव्हा दिवसभरात काय काय झालं ते सगळं डोक्यात येत असतं आपल्या.
तर त्याला घालवण्यासाठी तुम्ही ऍटलीस्ट 5 मिनिट रिलॅक्सेशन थेरपी करू शकता. जे काही दिवसभरात झालं चांगलं वाईट तुम्ही एक पेपरवरती लिहून काढू शकता. अदरवाईज तुम्ही ते बोलून काढू शकता बाहेर. कोणाला तरी सांगू शकता तुमच्या फ्रेंड्सला, कलिग्सला. याच्याने काय होईल की तुमचं जे काही झालेल्या गोष्टी आहेत वाईट बऱ्या त्या सगळ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातील आणि तुम्हाला प्रॉपरली झोप येईल. एक्झाम्पल सांगते तसं काही सगळेच लोक इमोशनली स्ट्रॉंग नसतात. काही लोक इमोशनली खूप वीक असतात. जसं कोणत्या पेशंटची डेथ झाली तर त्यांच्या डोक्यामध्ये येतं अरे काश मी वाचू शकलो असतो त्या पेशंटला, मी हे केलं असतं तर ते पेशंट बरं झालं असतं, अशा डोक्यात विचार येत असतात. तर अशा लोकांसाठी स्पेशली रिलॅक्सेशन थेरपीची गरज असते. आपण जितकं होईल तितकं आपल्या ड्युटीमध्ये आपण करतो. पण त्याच्यानंतर जेव्हा आपण घरी येतो आपल्या ड्युटीवर येतो ते आपल्याला स्वतःला स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी तुम्ही मेडिटेशन फॉलो करू शकता. थँक्यू. एंड अप करते माझं सेशन. थँक्यू IMA टीम फॉर द गिव्हिंग दिस ऑपॉर्च्युनिटी. थँक्यू मॅम. थँक्यू सर. थँक्यू. खूप सरळ आणि सोप्या शब्दात तुम्ही हा विषय समजावून सांगितला. नाशिकमध्ये सध्याची कोविड पेशंटची आकडेवारी बघता तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाचा उपस्थित असलेल्या नर्सेसला नक्कीच फायदा होईल. आज कोणाला काही शंका असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकतात. आपल्या दोन्ही स्पीकरला विचारू शकता तुम्ही. आय थिंक जर शंका नसतील तर मग आजचा आपला हा कार्यक्रम खरंच खूप छान झाला आहे. आपले दोन्ही स्पीकर्सने केलेल्या मार्गदर्शनाचा उपस्थित सर्व नर्सेसला नक्कीच फायदा होणार आहे. आपण सर्व मिळून अशी अपेक्षा करूया की कोविडच्या या महामारीतून आपण जास्तीत जास्त पेशंटला सुखरूपपणे बाहेर आणू आणि आपापल्या परीने करोनाला मात देण्याचा प्रयत्न करूया. दोन्ही स्पीकर्सने आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून जे आपल्याला मार्गदर्शन केले त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यामागे ज्यांचे योगदान आहे असे आमचे प्रेसिडेंट डॉक्टर हेमंत सोननेस, सेक्रेटरी डॉक्टर कविता गाडेकर, वुमन डॉक्टर चेअरपर्सन डॉक्टर अनिता भामरे, IMA चे सर्व पदाधिकारी, वुमन डॉक्टर्स विंगच्या सर्व मेंबर्सचे मी आभार मानते. हा वेबिनार आयोजित करण्यामागे ज्या सपोर्ट स्टाफचं योगदान आहे त्यांचे देखील आभार मानते. आणि सरते शेवटी पण तितकेच महत्वाचे तुम्ही सर्व वेळात वेळ काढून हा वेबिनार जॉईन केला त्याबद्दल मी उपस्थित सर्व नर्सेसचे देखील मनापासून आभार मानते. आणि आता मी डॉक्टर चेतना दहिवेलकर आजचा हा वेबिनार संपल्याचे जाहीर करून आपल्या सर्वांचा निरोप घेते.